नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वृंदा दिवाण यांच्या त्याचं असं झालं की या कथासंग्रहातली कथा मुक्ती. श्रीपादला घरात प्रवेश केल्या केल्या जाणवलं की घरात शांतता आहे. मुलं खेळायला गेली असणार. कौसल्याचं स्वयंपाकघरात खुडूकबुडूक सुरू होतं. बाहेर श्रीपाद शाळेतनं आलाय याची तिला जाणीव नव्हती. तिचं आत धुतलेली भांडी लावणं चालू होतं, त्यात ती मग्न असावी. श्रीपादनं सहजच अक्काच्या खोलीकडे नजर टाकली. अक्काचा डोळा लागलेला असावा, नाहीतर आपण शाळेतनं आलो की अक्काला कळलं नाही असं होतच नसे. अक्का ओसरीलाच निवडत पाखडत काहीतरी खोडत बसलेली असे. श्रीपाद बाहेरच्या दारात बसला की आत काम करीत असलेल्या कौसल्याला उद्देशून ती म्हणे, कौसल्या, चहा टाक श्रीपादसाठी. 4 ज्वारीच्या पापड्या भाजून दे त्याला चहा बरोबर. नुसता चहा ठेवू नको त्याच्या पुढं. कौसल्याला मग मोठी नणंद सांगेल तसं वागावं लागेल. तिने नुसता चहाचा कप श्रीपाद पुढे ठेवला की अक्का पुढ्यातलं सारं काम बाजूला सारे आणि सांगितलेलं आमची कौसल्या कसं ऐकणार. भाग्यच उजळेल माझं आणि श्रीपादचं. थांब रे श्रीपाद, मी आणते पापड्या भाजून, नुसता चहा घेऊ नकोस. अगं नको अक्का, उद्या भाज, आत्ता चहा चालेल मला. असं श्रीपादनं म्हटलं तरी अक्का स्वयंपाकघरात जाईच. फळीवरनं वाळवणाचा डबा काढी आणि थाळीत 4-8 पापड्या भाजून आणे. श्रीपाद पुढचा चहाचा कप ओढून स्वतःच्या तोंडाला लावत म्हणे, त्याच्यासाठी दुसरा चहा टाक, मी घेऊन टाकते हो. हा, तिच्या बोलण्यात राग नाराजी असे. आत्ता अक्का झोपलेल्या खोलीकडे बघून त्याच्या मनात हे सगळं आलं. तेवढ्यात कौसल्या बाहेर आली. श्रीपादला आलेला बघून म्हणाली, अगं बाई, कधी आलात? मला कळलंच नाही. मुलं गेली आहेत खेळायला पारावर. अगं हा काय, आत्ताच नेहमीच्या वेळेत शाळा सुटल्यावर आलो. चहा टाकू? घेणार आहात ना? पापड्या आणू का 2-4? अक्कानी ह्या वर्षी केवढं वाळवण करून ठेवलं आहे, 2 वर्ष तरी पुरेल बघा. श्रीपाद म्हणाला, हे बघ, मुलांसाठी भाजायच्या असतील तर आण पापड्या, मला चहाच दे. अगदी अर्धा कप बरं का. बरं मला सांग, अक्काचं कसं आहे? जेवली का दुपारी ती नीट? तिला झोप लागली आहे वाटतं. आवाज नाही येत खोलीतून कशाचा. कौसल्या श्रीपाद पुढे बसली, क्षणभर गप्प राहिली, मग विचार करून म्हणाली, जेवल्याच नाहीत. दुपारी ताट वाढून नेलं होतं, गरम भात तूप, तसंच परत केलं. किती आग्रह केला, नकोच म्हणाल्या. सारखा बारीक ताप, थोडा खोकला पण आहे, तोंडाला चवच नसेल. अगं थोडं तिच्या आवडीचं करत जा, गरम गरम देत जा, कंटाळा करू नकोस. ती तुझी नणंद नाही, सासूच समज. तिची सेवा केलीस तर तुझं भलंच होईल, माझी खात्री आहे. कौसल्याला थोडा रागच आला. ती म्हणाली, माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही तुमच्या हाताने भरवा त्यांना. मी काय दुश्मन आहे का त्यांची? माझं त्यांचं पण नातं आहेच की, सहवाससुद्धा आहे. सहवासानं माणसांना प्राण्यांचा लाळा लागतो, इथे तर हाडामासाचं. श्रीपादनं हात उंचावून तिला सांगितलं, बस बरं गप्प. तुला कामाचं पडतं म्हणून मी बोललो. एकटीच काम करत असतेस दिवसभर. हा इतका मोठा बारदाना. आपण राहिलो इथे तर कुळधर्म कुळाचार सांभाळावा लागतो. तसंच दुसरंही समज. माग कधी अक्का बोलली भांडली असेल तर ते विसरून जा, मनात ठेवू नको काही. काय पण पारख आहे माणसाची. वा रे वा. मला माहिती आहे अक्का तुमची बहीण आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला तिची काळजी वाटणार जास्त. पण मी करतेच ना काळजीनं. आता कधीमधी चालतं. कौसल्या, या खेपेचं अक्काचं आजारी पडणं चांगलं वाटेना. महिनाभरात अंगावरचं पांघरून झटकून गादीची वळकटी करून ठेवून ही कामाला लागली. आत्ता 4 महिने झालेत, असं का झोपू झोपू करते? जेवत नाही, खात नाही, बोलणं खोल गेलंय, जोरच संपलाय तिच्या तोंडातला. वैद्यांचं म्हणणं झुरणीचा आजार आहे. कशासाठी ही बाई झुरत असेल? तुझा काही अंदाज?
माझी तर मती कुंठित झाली आहे. आता बाई कशासाठी झुरत असणार? मला वाटतं त्यांना नवऱ्याला भेटायचं असणार. गोडी गोडीत विचारून तर बघा. लहानपणी हटवादी असतं माणूस, डोक्यात हवा जायला वेळ लागत नाही. 14व्या वर्षी झालेलं लग्न, नवरा सासर संस्कार कशाची ओढ असणार हो? काय कळणार हो नवरा बायको म्हणजे? हा माझा होरा आहे. कदाचित सावत्र मुलं, त्यांना बघावंसं वाटत असेल. एकदा पाणी उतारायला लागलं की जोश संपतो म्हणतात. नाही, मला नाही तसं वाटत. एवढी वर्ष जी बाई खंबीरपणे राहिली ती अखेरीस असं झुरेल? नवऱ्यासाठी? सावत्र मुलांसाठी? तसं नसावं कौसल्या, दुसरंच काहीतरी असावं. श्रीपादनं चुटकी वाजवली. त्याला काही सुचलं. ते त्याला स्वतःला पटलंही. तो कौसल्याला जवळ बोलवून खालच्या आवाजात म्हणाला, तूच बाया बायात विचारून घे ना. तिची काय अखेरची इच्छा असेल ती पूर्ण करू. पाय धरू मेवण्याचे. मी म्हणेन त्यांना, जन्मभर पोचली, आता शेवटच्या क्षणी या तिला पहा. तिच्या डोक्यावरनं हात फिरवा आणि तिला सुखानं मरण येऊ द्या. तुमचा येण्या जाण्याचा काय खर्च असेल तो मी देईन. इतके दिवस पोचलं हिला, एवढी इच्छा पूर्ण करता येणार नाही का? थुंकेन मी स्वतःवर. काय उपयोग तिला सांभाळण्याचा? कौसल्याच्या लक्षात आलं. ती म्हणाली, चहाचं मागच पडलं. टाकते हो चहा. चहा घेऊनच बाहेर पडा. तवर उठतील अक्का. बसा बोलत त्यांच्याजवळ. त्यांच्याशी बोलल्याशिवाय बाहेर पडू नका. मीच तुम्हाला बाहेर घालवलं असं वाटेल त्यांना. मग विचारत बसतात मिनिटाला मला. कौसल्या चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तशी अक्काची झोप चाळवली असावी. तिच्या खोलीतनं खोकण्याचा आवाज ऐकू आला. श्रीपाद आला का ग शाळेतनं? उन्ह तर उतरली की. श्रीपाद झटकन उठला, अक्काच्या खोलीत गेला. तिच्या जवळ बसला. अंथरुणावर तिचा हात हातात घेतला आणि विचारलं, चहा घेतेस अक्का माझ्यासोबत? टाकू देत का? कौसल्या करतीये चहा. नको. अक्कानं उघडलेले डोळे मिटले. अक्का, मी बसवू का तुला तक्क्याला टेकून? बसतेस? बरं वाटेल अगं तुला. कौसल्याला काही जमत नाही तुला असं उठवून बसवणं वगैरे. नको रे, पडून बरं वाटतंय. 2 मिनिटात पाठीला रग लागते बघ. मुलं आली का शाळेतनं? बाळ्या, बंड्या, ठकी, सुमी? आली की. अगं गेली पण खेळायला पारावर. शाळेतनं येताना मी पाहिलं. ठकी आता मोठी होईल रे. असं तिन्ही सांजेचं खेळायला पाठवत जाऊ नकोस म्हण कौसल्याला. घरातलं वळण लावावं कामाचं, आपल्या भोवती ठेवावं. अरे पोरी बघून बघून शिकतात काम. तेवढ्यात कौसल्यानं चहा आणला 2 कपातनं. म्हणाली, घेतात का बघा? त्यांच्यासाठी पण आणलाय दूध घालून. अक्का उठ, घे घे बरं चहा माझ्याबरोबर. श्रीपादनं अक्काच्या मानेखाली हात दिला आणि तिला सरकवून भिंतीच्या आधारानं पाठीला तक्क्या ठेवून बसवलं. बरोबर स्वयंपाकघरात जाऊन कौसल्यानं ज्वारीच्या पापड्यांची डिश आणली. थाळी दोघांच्या समोर ठेवत म्हणाली, पापड्या खायच्यात का? खा 2, तोंडाला जरा चव येईल. आपणच केलेल्या वाळवणाकडं अक्कानं नजर उचलूनही पाहिलं नाही. श्रीपादनं भाजल्याच आहेत म्हणून 2 पापड्या खाल्ल्या. थाळी कौसल्याकडं सारत म्हणाला, हे बघ, पोरांना दे घरी आल्यावर. आणि ठकीला थोडं लवकर घरी बोलवत जा बरं का. रात्र पडेपर्यंत खेळायला नको ठेवू तिला काय. त्यांनी थोडंसं दरडावतच म्हटलं. चहा होताच श्रीपाद पायात चपला घालून स्टँडकडे गेला. ही रोजची त्याची सवय. शाळेतनं आलं, चहा पाणी झालं की स्टँडवर चक्कर मारायची. कैलास हॉटेलात चहा पीत बसायचं. गावातली माणसं जमायची, थोडं बोलणं व्हायचं. अगदी गावचं वर्तमानपत्र वाचल्यासारखं. कुणाकडे काय आहे, काय झालंय वगैरे बातम्या ऐकायला मिळायच्या. अगदी यावर्षी कोण निवडणुकीला उभं राहणार आहे वगैरे बातम्या ऐकायला मिळायच्या. कोणाचा प्रचार जोरात चालू आहे, इथपासून जोशाची नवी सून फारशी शिकलेली नसूनही इतकी फॅशनेबल का राहते, रहाळकरला 4थी मुलगीच झाली, इथपर्यंत बातम्या. श्रीपादनं सहजच बसकडे बघितलं तर बसमधनं किसन उतरत होता.
श्रीपाद नजरेला पडताच तो हसला. श्रीपादही पान टपरीवरनं पुढं गेला. किसन उभा राहून म्हणाला, कशी काय पायधूळ झाडली? तुम्ही कामाची माणसं, कारणाशिवाय येणार नाही. कसलं काम काढलंय? किसन म्हणाला, अरे सावरगावला गेलतो प्रौढ साक्षरतेच्या कामासाठी. शिक्षकांच्या मागं सरकार इतकी कामं लावतं. मी म्हणतो करू की आम्ही कामं, मग शिकवणं कोणाला तरी द्या. 2-2 कामं एक माणूस कसा करणार? अरे माणूस आहे का मशीन आहे? तो हसला मोठ्यानं. दोघं बोलत बोलत घरी आले. किसन अक्काचा चुलत दीर, पण श्रीपादचा मित्रही होता आणि सहकारी. दोघांच्या कामाचं खातं एकच, शिक्षण. दोघेही शिक्षकच होते. किसनला पाहून कौसल्या म्हणाली, अरे किसन भाऊजी, कशी काय वाकडी वाट केलीत बाबा? तुम्ही कामाची माणसं. पिठलं भात खायला आलोय वहिनी. टाका भात पिठलं टाका, भूक लागली आहे फार. आणि काय रे, अक्का कुठं गेली? का गेली केशवकडे औरंगाबादला शहराची हवा खायला का काय? का यात्रेला गेली आहे? तो बोलतच सुटला. श्रीपादचा चेहरा काळवंडला. त्याचं मन भरून आलं. तो घसा साफ करत म्हणाला, किसन, अरे बरं नाही अक्काला 4 महिन्यांपासनं. तेव्हापासनं? का आता पडली परत आजारी? नाही रे, तेव्हापासून अंगातला बारीक ताप हटलाच नाहीये. पावसात थोडं भिजण्याचं काय ते निमित्त झालं त्या देवीच्या जत्रेत. तिथून आल्यापासून अंथरूण धरलंय बघ तिने. मग काही औषध पाणी? चालू आहे. 8 दिवस भुईला पाठ टेकून न थांबणारी बाई आज 6 महिने झालेत अंथरूण सोडत नाहीये. बळच मी अंथरुणावर उठून बसवतो. बसते मग थोडा वेळ. मग पाठीला रग लागली म्हणून कलंटे झालं बाजूला. अन्नच खात नाही तर अशक्तपणा येणारच. घर कसं सुनं लागतंय रे तिच्या झोपून राहण्यानं. कसनुसं होतं. आत कालव होते रे. कौसल्या उभ्यानं बोलणं ऐकत होती. तिने विचारलं, भाऊजी चहा घेणार का अर्धा कप? आत्ता पिठलं होईस्तवर का एकदम जेवताय? नाही चहा नको वहिनी, मी जेवेन. फार भूक लागली हो. 8 दिवस झाले घरचं अन्न खाऊन. या प्रौढ शिक्षणाच्या पायी भूकमार सोसतोय बघा. तेवढ्यात श्रीपाद अशी अक्कानं हाक मारली. श्रीपाद आणि किसन अक्काच्या खोलीत गेले बरोबरच. श्रीपादनं लाईटचं बटन दाबत विचारलं, अक्का बघ कोण आलंय? डोळे उघडून त्याच्याकडे अक्कानं बघितलं. डोळे मिटले आणि म्हणाली, न ओळखायला काय झालंय? मला काय वेळ लागलाय का भ्रम झालाय? अरे हा किसन आहे अहमदपूरचा, माझा चुलत दीर. आणि ती हसली अगदी मंदपणे. कितीतरी दिवसांनी. किसननं सुचवलं, अक्का औरंगाबादला जा. एक्सरे काढतात, रक्त तपासतात. इथे वैद्याचं औषध घेत बसली आहेस तू. अगं महिनाभरात वाडाभर फिरायला लागशील. सांगू का निरोप किशोरला, ये आणि घेऊन जा म्हणून? काय रे श्रीपाद? अरे गेल्या महिन्यात गाडी घेऊन आला होता किशोर हिला भेटायला. म्हणाला चल दाखवू चांगल्या डॉक्टरांना. तर नको म्हणाली ही. हिच्या मनात पाहिजे ना किसन. का मी घालवून देऊ का हिला? डोळे उघडून अक्का म्हणाली, शहरातल्या माणसांना मरण येत नाही का? दवाखान्यात गेल्यानं कोणाचं मरण टळलंय का? सांग की. अरे लांबलं असेल औषध पाण्यानं इतकंच. खरं ते बोलते हो मी. तुला अंथरुणावर पडून त्रास होतो ना अक्का? कोणाला त्रास होतो? तुला का कौसल्याला? तिचा नेहमीचा रागीट स्वभाव कारंजं फवारत राहावं तसा बरसत राहिला. अगं मला नाही आणि कौसल्याला सुद्धा नाही. त्रास होतोय तो तुलाच. तो मला आणि तिला बघवेना. आजवर कधी 8 दिवसाच्या वर अंथरुणाला खेळून होतीस का तू? आठव बरं अक्का. यावर अक्का गप्प बसली. किसनवर डोळे रोखून म्हणाली, किसन अशी म्हणच आहे हो. एक आप घर की एक बाप घर की. 2च घरं बायकांची हक्काची असतात. आप घर तर माझ्या नशिबात नव्हतं. डाग लागला रे नुसता लग्नाचा माझ्या जगण्याला. एखादं वर्ष काढलं तिथं. असून नसून 60 वर्षांचं आयुष्य इथे गेलं बाप घरी. आई वडील होते तेव्हा मीच लहान होते.
नंतर ह्या श्रीपादनं मला त्याच्या संसारात स्थान दिलं, ठेवून घेतलं. कौसल्याला मी बोलले, छळलं तर हा रागवायचा, बोलायचा, पण घर सोडून जा अशी भाषा त्याच्या जिभेवर कधी आली नाही हो. माझा राग, लोभ, जाच सगळं सोसलं या माझ्या धाकट्या भावंडानं. आता मरण मलाही त्याच्या मांडीवर, त्याच्या दारात पाहिजे हो. अक्का, असं मरण मरण काय भरल्या घरात बोलतेस? मागितल्यानं आजवर कोणाला मरण आलंय का? मरण कोणाला टळलंय? हे बघ अक्का, जेवढे दिवस तुझं आयुष्य आहे सुखानं राहा, तुझंच घर समजून राहा. अगं, तुला असं झोपून बघताना पोरं रोजची पारावर खेळायला पडतायत तिन्ही सांजेला. अरे ही अक्का मुलांना ओसरीवर बसून खेळ शिकवायची, त्यांचा खेळ बघत बसायची. मुलांना आनंद व्हायचा, वाडाभर मुलं जमायची. शुष्क झालेल्या ओठांवरनं जीभ फिरवून अक्का म्हणाली, श्रीपाद, आता माझे फार दिवस बाकी नाहीत. किती ते माहिती नाही, पण एक मला कळून आलंय, मी या आजारातून उठून घरभर फिरणार नाही हे बाकी खरं. माझं मन मला म्हणतंय तसं. तेवढ्यात कौसल्या आत येत म्हणाली, चला पानं वाढली आहेत, कांदा घालून पिठले केलंय भाऊजी, सोबत मिरचीचा ठेचा. खवळली बर का वहिनी जीभ, असं म्हणत भुकेजलेला किसन उठला, हातपाय धुवायला न्हाणीत गेला. श्रीपादचा पायच निघेना तिथनं. श्रीपादनं अक्का खाणार नाही हे माहीत असूनही विचारलं, अक्का खाणार का गं थोडं पिठलं भात आमच्याबरोबर? नको रे बाबा, कौशल्याचं आवरून झालं की कब्बर दूध दे म्हणावं आणून, आणि जेवणं झाली की किसनला सांग मी बोलवलंय म्हणावं. अक्का इतकं बोलून थकून गेली. तिने डोळे मिटून घेतले. श्रीपादनं खोलीतली ट्यूबलाईट विझवली. मंद प्रकाशाचा दिवा तेवढा ठेवला. वळताना त्यानं थांबून त्या क्षीण प्रकाशात अक्काकडं पाहिलं. तिचं सुकत चाललेलं, सुरकुत्या पडत जाणारं शरीर, खोल डोळे, पांढरे तेल पाण्याशिवायचे शुष्क कळाहीन केस, फिके फिके ओठ आणि लहान क्षीण होत जाणारी कुडी, सुकत चाललेल्या भाजीच्या जोडीगत. क्षणभर त्याला वाटलं, आणि वाटल्या क्षणी त्याचं मन सरकलंच. अक्काचं हे ठरवून सुरू केलेलं प्रयाण तर नव्हे. औषधं ही खरंच घेत असेल का नाही? कौसल्याला विचारलं पाहिजे. आपण असे शाळेच्या नादात, प्रापंचिक अडचणीत, अक्काला तिच्या अशा अवस्थेत आपण पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही, हेही सत्यच आहे. इथवर उत्साहानं, उमेदीनं जीवन रेटलेली अक्का का थकून आणि दमून गेली अचानक? कशामुळे? वयामुळे का शरीरामुळे? कुठून आणि कशी सुरुवात होत असेल या घसरणीची, या पंथाची? मनापासून का शरीराच्या ऱ्हासापासून? नेमकी कशातून? तो विचार करायला लागला. श्रीपाद पानावर येऊन बसला तरी अक्का, तिचं त्या मंद प्रकाशातलं दिसणं त्याला आरपार छेदून गेलं. तेच डोळ्यापुढे येत राहिलं. श्रीपाद भात नुसता चिवडतोय हे लक्षात येऊन किसन म्हणाला, अरे किती वेळ भात कालवत बसणार आहेस? फरमास झालंय पिठलं, खा पाठापाठा. श्रीपादनं किसनच्या डोळ्यात बघत म्हटलं, किसन, अक्का जगावी रे अजून. मला तिचा फार आधार होता रे भक्कमसा. मला माझ्याच संसाराची फिकीर नव्हती बघ. आई वडील गेले तरी मी खचलो नाही, पण अक्का. त्याचा तोंडात घास घोळत राहिला. त्याचा गळा भरून आला. जेवण अशक्य झालं त्याला. कौसल्या म्हणाली, तेवढा भात खा बरं. त्यांचं सगळं करायला तुम्हाला आणि मला उभं तर राहायला हवं ना. खरं की नाही हो भाऊजी? तिने कौल मागितला आणि श्रीपाद जमेल तेवढं जेवायचा प्रयत्न करायला लागला. घासागणिक पाण्याचा घोट घेत होता. अखेर पानात 4च घास उरले तेव्हा हात झटकून तो पानावरनं उठला आणि कौसल्याला म्हणाला, तुझं आवरून झालं की दूध दे अक्काला, घेते म्हणत होती. कॉफी टाक थोडीशी दुधात, आवडते तिला. तो आचवायला गेला. कौसल्या एकटीच स्वयंपाकघरात जेवत होती. मुलांची आणि किसन श्रीपादची जेवणं उरकली होती.
डाव्या हातातल्या तंबाखूवर उजव्या हाताच्या अंगठ्यानं चुना मळत किसन म्हणाला, एवढी धीराची अक्का पण सासरी का तग धरला नसेल रे? वर्षात माहेरी आली ती पुन्हा गेलीच नाही. उसासत श्रीपाद म्हणाला, खरंय, झालं खरं तसं. मी तर लहानच होतो ना तेव्हा. लग्न म्हणजे बघ फिरून दान असतं माणसानं स्वीकारलेलं नशिबाकडून. एकदा का हात पुढं केला की पदरात दैव टाकेल ते मुकाट्यानं आपलं म्हणून कपाळाला लावावं लागतं. म्हणतात ना की लग्नानं माणसाच्या आयुष्याचं सोनं तरी होतं, नाहीतर माती तरी. अक्काच्या जीवनाची मातीच झाली. किसन उसळून म्हणाला, अरे असं तुला वाटतंय, पण आठवतंय का तुला ती कधी रडली तरी का? तिने कुणाला शिव्याशाप दिले? तुझ्या पाठीशी तर मोठा भाऊ बनून राहिली ना ती. शेतीवाडी, गडी माणसं, घर काय काय सांभाळत राहिली. घर चालायला असा कुणाचा तरी वचक पाहिजे बाबा, नाहीतर मग सगळीकडे सावळा गोंधळ माजतो. एकाचं पायतान दुसऱ्याच्या पायाला येत नाही. अक्कानं आतून हाक दिलीच, ती जागीच असावी. झाली का रे जेवण श्रीपाद तुमची? तिचा नेहमीचा स्वर खूप दिवसांनी उमटला. श्रीपाद किशनला म्हणाला, बघ कसा आहे आवाज अक्काचा. वेशी पावयतोवर हाक गेली असेल तिची. कौतुकानं हसला तो. श्रीपाद आणि किसन दोघेही अक्काच्या खोलीत आले. अक्कानं खुणेनं श्रीपादला जवळ बोलवलं आणि म्हणाली, मला बसव जरा तक्क्याला टेकून. श्रीपाद आणि किशननी आधार दिला आणि अक्का भिंतीला टेकून बसली. श्रीपादनं दिवा लावला आणि म्हणाला, दूध घेतेस? आणू का? भिंतीला टेकून बसली आहेस तर पिऊन टाक, बरं वाटेल. अरे कौशल्या जेवती आहे, तिला जेवू दे, मी घेईन नंतर. आणि अक्कानं डोळे मिटले. तिला उठून बसण्याचेही श्रम झाले होते. श्वास लागला होता. नाकपुड्यातून हवा सहजपणे बाहेर पडत नव्हती. क्षणभरानं अक्कानं डोळे उघडले, उघडेच ठेवले. एकदा श्रीपादला पाहिलं आणि किसनकडे वळून म्हणाली, आता मी जे सांगतेय ते नीट ऐका दोघेजण. पुन्हा मला बोलवलं जाणार नाही रे. काय सांगायचं आहे अक्का? स्वच्छ मनानं सांग. मलाच होण्यासारखं असलं तर मी जीव गहाण ठेवून करीन. डोळे ताणत अक्का मंद हसत म्हणाली, बघ बरं, तू शब्द देतोयस मला. श्रीपाद, पुढे काय? शब्द फिरवलास तर तुला पाप लागेल. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. काय असेल या अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीच्या मनात? दोघांनाही अंदाज येईना. थोडी संभ्रमावस्था झाली. अक्कानं तोंडात जमलेली थुंकी गिळली. तिच्या घशाच्या स्नायूची वेगानं वर खाली हालचाल झाली. तरारून वर आलेल्या नसा ताणल्या गेल्या, क्षणात सैल पडल्या. माझं उभं आयुष्य गेलं इथं. डाग लागला तो लग्नाचा. तो असावाच नशिबात, नाहीतर मी कुमारिकाच असायची, अविवाहित कुमारिका. अक्का कडवट हसली आणि दोघांकडे तिने सूचक अभिप्रायार्थ पाहिलं. जे झालं ते झालं. माझ्या भाळावर कुंकू खेडकरांचं आहे. मी कितीही नाही म्हटलं, नाकारलं, तरी मी त्या घराची सून आहे आणि गणपतरावांची टाकलेली का होईना बायको. काय बरोबर आहे ना किसन? श्रीपाद कळवळून म्हणाला, आता हे सगळं का उकरून काढतीयस अक्का? त्या गावाला जायचं आहे का आपल्याला? नव्हतं, नाही, पण आजवर. पण दोघांना पुन्हा कोड्यात पडल्यासारखं झालं. मला माहिती आहे रे, आजवर खेडकरांच्या घरातून माझ्यासाठी कुणीही आलं नाही. आणि का यावं रे त्यांनी? मीच गड्याला 2दा परत धाडलं होतं. पण आता मी गेल्यावर किसन, मी तुलाच मागणं मागते. तू त्यांच्या वंशातला.
आपण दोघे एकाच वंशातले. तू श्रीपादचा मित्र आहेस, पण माझा धीर सुद्धा आहेस. म्हणजे काय म्हणायचंय काय अक्का तुला? श्रीपादनं माझा सांभाळ केला, पण मला अग्नी द्यायचा अधिकार त्याला नाही. आता कोणी नाही चालं तर देशील तू अग्नी, पण तू मी गेल्यावर यावं, मला अग्नी द्यावा ही माझी अंतिम इच्छा आहे. येशील का रे किसन? मला मुक्ती मिळेल, मी थेट स्वर्गात जाईन. काय हातून इथवर जगण्यात पाप घडले असतील, त्यातून मुक्ती मिळेल मला. अंगात शक्ती नव्हती, भरभर बोलायचं त्राण नव्हतं, तरी अक्का एका दमात मनात शिजणारं खदखदणारं बोलून गेली. किसन एकदम म्हणाला, दिलं वचन, झालं, मला निरोप येऊ दे, मी येतो. मी आल्याशिवाय श्रीपाद तुझ्या देहाला अग्नी देणार नाही. काय रे श्रीपाद, पाहशील ना वाट माझ्या येण्याची? श्रीपादचे डोळे झरझरत होते. इतकं स्पष्टपणे मरणाबद्दल बोललं जावं याचं त्याला नवल वाटत होतं. वातावरणातला ताण सैल करण्यासाठी किसन म्हणाला, अक्का आता तू सुखानं डोळे मीट. काय, मी तुझ्या वंशाचा, मलाही कबूल आहे ना. श्रीपादला तिथं बसणं मुश्किल झालं. तो बाहेर खांबाला टेकून उभा राहिला. अटळ असणाऱ्या मरणाचं येणं कसं क्लेशकारक असतं हे तो अनुभवत होता. वाढणाऱ्या रात्रीबरोबर काळोखाचे वळसेही वाढत होते. तो काळोख अनुभवणं जड जात होतं. ग्लासात दूध घेऊन त्याच्या अंगावरनं कौसल्या अक्काच्या खोलीत गेली हे त्याला जाणवलं, पण त्याचे पाय हललेच नाहीत. थोड्या वेळानं किसन बाहेर आला. एकटाच काळोखाशी सामना करत उभ्या असलेल्या श्रीपादच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, चल आता झोपूया आज जाऊन. अरे अशा गोष्टीवर फार विचार करायचा नसतो. किसननं लहान मुलासारखं श्रीपादला खाटेवर आणून झोपवलं आणि तो खाली अंथरलेल्या सतरंजीवर पसरला. अक्काचं त्यानंतर दिवसादिवसानं खचणं सुरू झालं. ती श्रीपादला म्हणाली, किसन येणार आहे. माझी तब्येत बिघडली तर त्याला बोलावणं पाठव, येईल होतो. परगावहून येणारा माणूस 2-4 तास इकडं तिकडं होतील, म्हणून थोडं अगोदर बोलवून घे त्याला. यावर श्रीपाद काही बोलला नाही आणि बोलणार तरी काय. पण अक्काची तब्येत फार खालावत चालली आहे हे त्याने भावाला कळवून टाकलं. अक्काला भेटायला येणं न येणं हा त्याचा प्रश्न होता, पण मागावून तू आम्हाला कळवलंच नाहीस असं कोणी म्हणू नये हा उद्देश पत्र टाकण्यामागे होता. एक दिवशी अक्कानं जेवण सोडलं तसं आठवडाभरानं दूध घेणंही. पुढं ती फक्त पाणी घ्यायची, तेही चमचे 2 चमचे, लगेच तोंड फिरवायची. तिची जगण्यावरची वासनाच उडून गेली होती जणू. मृत्यूचा यज्ञ घरात सुरू होता, तो कधी संपणार हे माहिती नव्हतं. प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र एक विचित्र दडपण घेऊन समोर येत होती. कधी काय होईल हे माहिती नव्हतं, पण घडणार होणार हे नक्की होतं. सकाळचं चहापाणी आटोपून कौसल्या पाणी घेऊन अक्काच्या खोलीत गेली पाणी पाजायला, आणि क्षणात तिने अक्काच्या खोलीतून हंबरडाच फोडला. अक्का पाणी घेईनात की हो, या बरं. म्हणता म्हणता ती रडायलाच लागली. श्रीपाद धावत गेला. त्याने अक्काला पाहिलं आणि काय घडलं ते ओळखलं. इतकी धीमी धीमी पावलं टाकत अक्काच्या बाबतीत मृत्यू त्यांच्या आयुष्यात आला होता की त्यांना त्याचं येणं अचानक असं मुळीसुद्धा वाटलं नाही. काय घडलं हे कळून आल्यावर, शांत झाल्यावर कौसल्या म्हणाली, किसन भाऊजींना निरोप पाठवा लवकर. ते येऊन सगळं निपटेपर्यंत उन्हं कलतील सुद्धा. त्यांची इच्छा होती ना. श्रीपाद बाहेर आला. त्यानं शेजारच्या बाबूला बोलवलं आणि कुठे तारा करायच्या, कुठं पत्र पाठवायची, कुठं फोन करायचे ते सांगितलं. नारायणला ताबडतोब अहमदपूरला पाठव, 12च्या आत तो आला पाहिजे. बजावलं. नीटपणे सगळं व्हायला तर हवं. वाऱ्यासारखी गावभर बातमी पसरली. वाडाभर तासात जवळची ओळखीची माणसं जमली. अक्काचा उभा जन्म इथे गेला होता.
तिनं ज्यांच्याशी मैत्री केली, ज्यांच्यावर उपकार केले, ते आणि इतरही अनेक जण जमले. शोकाच्या स्पष्ट अस्पष्ट लाटा वाडाभर हेलकावत राहिल्या. त्यातून सर्वांनाच अक्का तिचं आजवरचं जीवन आठवत होतं. शब्द दिल्यासारखा किशन आला निरोप मिळताच. गाववाल्यांनी तयारी करून ठेवली होती. माणसं घरी परतली तेव्हा गावभर गुरं परतण्याची धूळ हवेत मिसळली होती. सगळं गावाचं चित्र अस्पष्ट बनलं होतं. गाड्या बदलत, रूट बदलत भास्कर आणि वामन बायको मुलांसह दुसऱ्या दिवशी सकाळी आले. गावातली माणसं वेळ हाताशी असेल तेव्हा येऊन बसायला लागली. अक्काच्या आठवणी काढायला लागली. दिवस जात होते. दुःख गर्दच होतं, तरी त्यातला बोचरेपणा विलक्षण वेगानं कमी होत होता. श्रीपादनं भास्करला सांगितलं. अक्काची इच्छा होती तसा किसन आला, त्याने अग्नी दिला. सगळं अक्काच्या मनासारखं झालं. भास्करनं विचारलं, खेडकरांना बातमी कळवली का? त्या दिवशी माणूस पाठवला होता का? पाठवला होता माणूस, पण 4 वाजेपर्यंत चला तुम्ही, आम्ही येतो असं म्हणून कोणीच आलं नाही. तेव्हा वाट पाहण्यात अर्थ नाही हे कळून आम्ही उरकून घेतलं. खेडकरांनी अक्काचा सावत्र मुलगा पाठवला असता तरी कसं पाठवतील ते? त्या मुलानं अक्काला सावत्र आई म्हणून कधी पाहिलं का? मग धर्मशास्त्र सांगतं म्हणून जे झालं ते बरंच झालं. किसन आला, त्याने केलं. अक्काला दिलेल्या वचनाप्रमाणे बरंच झालं. नाहीतरी अक्काची इच्छा किसननं अग्नी द्यावा अशीच होती ना. खेदानं श्रीपाद म्हणाला, खेडकरांच्या मुलांच्या मुंजीचं निमंत्रण आलं, आपण अक्काला पाठवली नाहीच. अक्काही गेली नसती, पण आपणही कोणी गेलो नाही. त्या मुलाच्या लग्नाची 4 वर्षांपूर्वी पत्र होतं. मुलीच्या लग्नाचं निमंत्रण होतं. आपलंही थोडं चुकलंच. अक्काची थोडी समजूत घालून पाठवायला पाहिजे होतं. कदाचित ती त्याचीच वाट पाहत असेल, नाहीतर मरताना का किसनच्या हातानं अग्नी द्यायचा तिने आग्रह धरला असता. माणसाचं मन कळतच नाही बघ. श्रीपाद, आता मागे वळून बघून काही उपयोग आहे का? अक्का गेली, त्याबरोबर खेडकरांबरोबर आपला जोडला गेलेला संबंधही संपला. जातं फुटलं, नातं तुटलं तसंच. भास्कर विचार करून बोलला होता. श्रीपाद म्हणाला, क्रियाकर्मासाठी किसनला रजा घ्यायला सांगू? आठवडाभराची पुरेल. रजा संपली म्हणत होता तो आला तेव्हा. भास्कर उसळून म्हणाला, आता किसनला धर्मसंकटात पाडू नकोस. ज्यावेळी शब्द दिला होता तेव्हा तो आला, त्याने आपलं काम केलं, झालं. अक्का आपल्याला आपला भाऊ होती, चौथा, बरोबर आहे ना? ते लग्न लागलं म्हणून ती खेडकर, पण ती इथलीच, इथे जन्मली, वाढली आणि अगदी खरं बोललास, अक्का भाऊच होती आपल्यासाठी. भास्कर म्हणाला, हे बघ, मीच तिचं क्रियाकर्म करणार, यथा सांग. तू किसनला बोलवू नकोस, विचारू सुद्धा नकोस. त्याला आपला हा नसता गळे पडूपणा वाटेल. काय पाप लागायचं आहे ते मला लागेल. आणि गंमत म्हणजे नंतर किसन फिराकलाच नाही, त्याचा कार्यभाग संपल्यासारखा. श्रीपादला चिंता होती पिंडाला कावळा शिवेल का नाही याची. पण पिंड ठेवल्या ठेवला कावळा आला. त्याने पिंड उचलला आणि झाडावर निघूनही गेला. भास्कर म्हणाला, बघ, अक्का रुसलेली नाही आहे. अरे समजूतदार होती रे अक्का. त्या खेडकरला पचावी की. माझ्या हातून केलेलं क्रियाकर्म तिला आवडलं, माझी खात्री होते रे श्रीपाद. असं म्हणून भास्कर रडायलाच लागला. 15 दिवसात जमलेली माणसं पांगली. झाडावरचे पक्षी निघून जावेत तशी. झाड तसंच उभं राहिलं, रिकामं रिकामं आणि ओकं बोकं. घरात कौसल्या, मुलं आणि श्रीपादच उरले. पण श्रीपादला वाटायचं आपण शाळेतून आलो की अक्का हाक मारेल घराच्या त्या कोपऱ्यातनं. पण नाही, सत्य समजावून घेणं कठीण असतं. अक्का नव्हती हे सत्य होतं. इथून पुढं श्रीपादसाठी नेहमीसाठी अक्का जगात नव्हतीच. श्रीपादला वाटलं अक्काच्या रूपानं एक फांदीच तुटून पडली, गळून गेली नेहमीसाठी. अक्का होती म्हणून कधी कधी भास्कर यायचा, दुसरा भाऊ यायचा, बहिणी यायच्या. अक्का त्यांना बोलवून घ्यायची. आली नाही की रागवायची. आता ते सर्व संबंध संपूनच गेले नाहीत, तरी हळूहळू क्षीण होत जाणार हे जाणून श्रीपाद खिन्न व्हायचा.
अक्काच्या जाण्यानं आपल्या आयुष्यात केवढी संबंधांची नासाधूस आणि ताटातूट झाली हे कळून येऊन तो केविलवाणा होऊन बसून राहायचा कितीतरी वेळ. कौसल्या मात्र आणखीन जबाबदारीनं कामं करत होती. श्रीपाद बघत होता. त्याच्या मनात होतं, रक्ताचं माणूस जेव्हा काळाच्या पडद्याआड जातं तेव्हा आपल्याच अस्तित्वाचा एखादा अंश नष्ट होत असावा. मरण, त्याची अटळता, त्यातली अपरिहार्यता ही मागं राहणाऱ्याला विदीर्ण करत असावी. निदान जवळच्याला तरी. हा त्याचा निष्कर्ष होता. जवळच्याचं मरणं हे थोड्या बहुत फरकानं आपलंही मरणच असतं. आपलाही भावनिक ऱ्हास असतो. एक न भरून येणारी उणीव. हे एकीकडे प्रकर्षानं जाणवत असताना कौसल्याचं आरपार बदलणंही तो बघत होता. अक्काच्या जाण्यानं ती अजूनच प्रौढ झाली होती आणि बरीचशी समंजसही. एकाचं संपणं दुसऱ्याला अनुभवी बनवून गेलं होतं. कौसल्या आता श्रीपादची बायको आणि अक्का झालेली होती. 2 सावल्या सामावणारी व्यक्तीच. या विचित्र योगायोगावर श्रीपाद मात्र कधीकधी खेदानं हसत होता आणि येणारा दिवस कसा असेल याची वाट बघत होता. आपल्या अक्काशिवायच्या उर्वरित आयुष्याचा विचार करताना. अक्काच्या स्मृतीची लटकती चौकट मात्र श्रीपादच्या अस्तित्वावर कायम ठळक होत आणि जाणवत राहिलेली होती. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची कथा मुक्ती. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर लिहा. कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.